पावसाचं आहे पूर्ण रान तर सगळे रेडी आहेत, निबार होऊन जातात. नाही तर मग मित्रांनो हे पास आपण पाठीमागं बांधलेली आहे. इथं आहे मित्रांनो खेकडा येत नाही. इथं बघू शकता इथं खाली. हाय राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो आता आपण चाललो आहे खालच्या रानामध्ये. खालच्या रानामध्ये म्हणजे ऑलमोस्ट आलेलो आहे. आपल्याला आज तोडायची आहे गवार, जे की आज आपल्याला तोडून बाजारात न्यायची आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आलो आहे आता. अँड आजचं वातावरण मित्रांनो जरा पावसाचं आहे पूर्ण. सगळीकडनं मित्रांनो ढग वगैरे आलेले आहे. अँड आपण इथलं रान बी ओके करून ठेवलेलं आहे. आता इकडच्या साईडचं मित्रांनो रान तर सगळे रेडी आहेत ऑलमोस्ट. आता इथं एवढं फक्त एवढं एक मोकळं होतं, जे एक टोमॅटोचं होतं, ते पण तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे क्लिअर करून ठेवलं एकदम. ह्याच्यात काहीच नाही ठेवलेलं. आता ह्याच्यात फक्त मित्रांनो पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जर लावायचं असेल माळवा वगैरे तर त्याच्यासाठी बेड काढायचे अँड लावून द्यायचे, म्हणजे पूर्ण टोटल रेडी. फक्त ह्याच्यात पाऊस पडलं एकदा काकऱ्या वगैरे पाळी टाकायची अँड मग बेड काढायची. सगळीकडे मित्रांनो आज होऊ शकतं तुम्ही मागं माझ्या पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण. अँड आता आलो आपण गवारीच्या शेंगा तोडायला. सो मम्मी येते पाठीमागनं. सो मम्मी बाकीचं काय मटेरियल लागतं तेवढं घेऊन येणार आहे. आजचं वातावरण मित्रांनो जरा थंड आहे. थंड म्हणजे आभाळ वगैरे आहे अँड थोडंसं तापलं तर पाऊस हा नक्की येईल, कारण की ढगच तसं आलेलं आहे. तर आता आपल्याला तोडायची मित्रांनो गवार इथं, जे की आपण इथं लावून ठेवलेली होती. आहे आलो आपण इकडं. अँड ह्याच्यात मित्रांनो जरा गवत झालेलं आहे, मध्ये काँग्रेस वगैरे इकडच्या वरच्या साईडचा थोडासा राहिलेला आहे. मित्रांनो आता हे आवरायचं आहे. शेंगा वगैरे काही तोडल्यात ह्या तिकडच्या वरच्या साईडच्या आपल्याला तोडायच्यात, तिकडच्या खालच्या साईडच्या तोडायच्यात त्या. तर आज मित्रांनो वातावरण एकदम मस्त आहे. हवा पण आहे थोडी थोडी, एकदम हलकी हलकी हवा आहे. अँड आहे मस्त हवा आहे. फक्त पाऊस येणार आहे आज. आज नाही तरी पण येईलच, काय सांगता येत नाही. आज एकदम आला तरी थोड्या प्रमाणात येईल. बघा आता होतं एक काय तरी. अँड इथं तोडायची मित्रांनो आपल्याला गवार. मित्रांनो गवार तोडायचे काम लय किचकट असते. एक 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 शेंग पकडायची, तोडायची, लय किचकट काम नाही. अशा प्रकारे शेंगा असतात ते, जे की तोडायला लई टाईम लागतो. एक एक शेंग तोडायला लागते. आणि असे मित्रांनो आपल्याकडे आता इथे 6 बेड आहेत. बाकीचे इकडचे वरचे तोडलेले आहेत, राहिले फक्त हे वाले आपल्याला तोडायचे होता. सो चला आता करूया सुरू. बघूया आपण बादली वगैरे कुठे अँड तोडायला. सो चला आता घेऊया आपण फटाफट शेंगा तोडू. सो मित्रांनो आता आपण तोडले एवढे, एक लाईन केली एक कंप्लीट. आता आपली एकच लाईन झाली ठेवली. अजून मम्मीने तोडले इथपर्यंत, म्हणजे की इथं आहे बादली. बाकीच्या 2-3 लाईनी राहिल्यात. तर आता जायचं मित्रांनो मम्मीला जरा बाहेर, मम्मीला आणि पप्पांना. तर त्यामुळे चाललो आहे आपल्या घरी आणि थोड्या वेळाने परत येऊया आपण. बघूया ऊन उतरलं, थोडं पाऊस नाही आला तर एक 3-4 वाजता येऊ अँड मग राहिलेल्या शेंगा तोडून घेऊ, कारण की निबार होऊन जातात. नाही तर मग त्याच्या आधी तोडून घ्यायला लागतात. सो चला आता घरी जाऊया अँड ह्यांचं आवरून आपलं काम बघूया अँड मग नंतर येऊया परत आपण रिटर्न. सो मित्रांनो आपण घरी जाऊन आलो आहे रिटर्न. आत्ता आलो आहे आपण चारा काढायला गायांना. अँड ऊन इतकं डेंजर लागते आता की डायरेक्ट 2 मिनटातच पाणी होऊन जातं. इतकं डेंजर ऊन लागते. ढग तर आहे बट सूर्याखाली ढग नाही आहे त्याच्यामुळे ऊन लागते. आता चारा ऑलमोस्ट काढून झाला आहे, 4 कवळे. आता एकाच टायमिंगचं नेणार आहे, तर आपण एक कोवळा काढूया अजून. अँड आज गाडी आणली आहे
सो चला आता फटाफट काढूया अँड घेऊन जाऊया आपण ह्यो चारा घरी. So, मित्रांनो चला आता आपला चारा झालाय काढून, आता चालवलाय आपण गाडीवर. सो चला आता आणि जाऊ आता घरचं आवरचं अँड निघायचं आपल्याला वरच्या रानामध्ये. सो चला मित्रांनो चला आता निघालो आता आपण ट्रॅक्टर घेऊन वरच्या रानामध्ये. आपल्याला जायचंय वर, निघालो आता आपण. सो चला आता जाऊया आपण फटाफट वरच्या रानामध्ये. मित्रांनो हे पोहोचलो आता आपण रानामध्ये. आपल्याला सुरू करायचं आहे, राहिले हे थोडं राहिले, हे कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. आता सध्याच्याला एवढंच करायचं आहे. काल आपण रात्रीपासून केलं होतं एवढं, नंतर जायचं आहे आपल्याला वरच्या रानात. चला आता आधी एवढं कम्प्लीट करून जाऊया आपण वर. मित्रांनो हे पास आपण पाठीमागं बांधलेली आहे, कारण की नांगरटीचे काही रेगळं राहतात ते राहू नाही, त्याच्यासाठी आपण मागं पास बांधलेली आहे, जेणे असं सगळं परत वरनं प्लेन होऊन जातं ढेकळं राहिलेले, त्यासाठी बांधले. चला आता आपण करूया सुरू. मित्रांनो असं आता आपण फटाफट एवढं. मित्रांनो तर आता आपण घेऊया फटाफट आता एवढं कम्प्लीट करून मग जायचं आपल्याला तिकडं वर. वर आपल्याला डबल कांकरा टाकायचं, तर आधी आता एवढं कम्प्लीट करू मग जाऊया आपण तिकडं वर. मित्रांनो आता झालं फायनल, हे पूर्ण झालं एकदम, पण एंडपर्यंत करून घेतलं आणि हे 8 तास पण मारून घेतले. आता जायचं मित्रांनो आपल्याला तिकडं त्या दिवशी आपण घालून ठेवलेलं म्हणजे आपण मळईमध्ये, जे काय आपलं विहिरीची पट्टी ऊस होता तिथं त्या वरच्या रानात, तिथं जायचं. आता हे पण नंतर काकऱ्या टाकायचे त्याच्यात, पण ते आत्ता नाही करायचं मित्रांनो, ते आपण नंतर बघूया. सो आता हे झालंय, तिथं एवढं करून घेतले कारण की त्या खालच्या कोपऱ्यात तिकडं पाणी साठतं, सो तिकडं परत वापसा होत नाही. तर पावसाच्या आधी आता डायरेक्ट तिकडं पेरून टाकलं की विषय संपेल. तर आता जायचं तिकडं. सो चला आता जाऊया आपण तिकडे जाऊन करायला सुरू करूया. सो मित्रांनो आता आलोय आपण इथं विहिरीच्या रानात, ऊसाच्या इथं ऊस होता तो. तर आता इथं आपल्याला मित्रांनो आपण काकऱ्या आधी टाकलेल्या आहेत, ज्या की अशा उभ्या टाकलेल्या आहेत. आता जसा ट्रॅक्टर थांबलाय तसा, बट आपल्याला आता अशा ट्रॅक्टरवरती अशा काकऱ्या टाकायच्या. ह्याच्यात जरा मोठे मोठे रेगळं आहेत आणि हरळ वगैरे होती, तर त्याच्यामुळं आता ह्याच्यात रेगळं जरा फुटायला त्रास देत आहे. तर त्यासाठी आता डबल मेथड करायचं आपल्याला. तर चला आता आपण करणारे सुरू तिथनं वरनं त्या साईडनं करूया सुरू. बघूया आपण ढेकळं फुटतेत की नाही, जर नाही फुटले तर मग आपल्याला मोठा ट्रॅक्टर लावायचा आहे. तर चला आता बघूया आपण काय होतंय ते. A few moments later. सो मित्रांनो आता आपण इथं बघू शकता तुम्ही, इथं अर्ध घालून घेतलंय, अर्ध म्हणजे बाबलीच्या खाली तिकडं अजून बरं राहिलेलं आहे. ट्रॅक्टर लावला इथं. अँड आता मित्रांनो आपण जेवण करायला बसलोय. पप्पा आले होते डबा घेऊन. आता चाललंय मित्रांनो जेवण, मस्त बटाट्याची भाजी, आमरस अँड चपाती. जेवण करू यायचं अँड मग परत कंटिन्यू करायचं. आता इथं थोडंच राहिले, पण इकडचं फक्त अलीकडचं करायचं आहे अँड मग जाऊन द्यायचं परत तिकडं. आपण मागाशी सकाळी आल्यावरती सुरू केलं तिथं. चला आता अगोदर करून घेऊया आपण जेवण अँड मग करू आपण कंटिन्यू. सो मित्रांनो जेवण झालंय आता आपलं, एकदम पॅक वगैरे करून घेतलंय अँड आता करूया मित्रांनो आपण कंटिन्यू. सो ट्रॅक्टर बी थंड झालेला आहे आता. मी काय असं आहे नाही आज, कारण की आज सगळीकडे ढग आहे, एवढं काही प्रॉब्लेम आहे नाही. तर चला आता करूया आपण सुरू. आता समोर गेल्यावरती आपल्याला थोडंच होणार आहे परत, म्हणजे ते समजेलच तुम्हाला. चला आता आपण फटाफट घेऊया आवरून. तर मित्रांनो आता आपण इथं कंटिन्यू करत होतो अँड इथं बघा आपल्याला काय दिसले. इथं आहे मित्रांनो खेकडा आहे इथं.
जो की आता ठिकाच्या साईडने आता जस्ट क्रॉस झालाय आणि इथं बसलेला आहे मित्रांनो. फुल अटेन्शन मोड मध्ये येतो. धरायचा प्रयत्न कसा करतो बघा मित्रांनो. हे बघा खालच्या साईडनं कसं पकडायला बघतोय तो. मुंग्या लागलेल्या आहेत त्याला. पूर्ण असा धरायला बघतो बघा. त्याला पाठीमागनं पकडल्यावरती त्याला धरायला येत नाही. इथं बघू शकता इथं खाली तो तरी बी पकडायचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती थोड्याशा मुंग्या बी चढलेल्या आहेत. सो चला आता पहिला मित्रांनो आपण जरा सावलीला सोडूया. इथं बाबळीच्या सावलीला ह्या खेकड्याला सोडूया आपण. उन्हात फिरतोय तो आणि थोडा टॅन झालाय तो. थोडासा जास्त नाही झाला, थोडा झालाय. त्याला आता सावलीला सोडूया. खेकड्या आणि मिडी आहे. त्याला सोडूया मित्रांनो आता खाली गॅस सोडून याला. आता टाटा. चला मित्रांनो आता ह्याला सोडलाय आपण इकडं. कंटिन्यू करूया तिकडे परत. मित्रांनो आता आपण इकडं आलो जरा गाईला हाकलायला, जे की चारत आहेत तिकडं. आणि काय आली आहे इकडं, हिला हाकलून लावूया तिकडं. नाही त्या बाबांना पाक इकडे यायला लागेल, म्हणून हिला देऊया हाकलून तिकडं. चल आणि हे बघा मित्रांनो आपलं रान. बरोबर मध्ये ढग, खाली झाडे, खाली माती, सगळंच आहे. आणि बगळे बघा किती आलेत, सगळे बगळेच आहेत. गाईला हाकले मित्रांनो आपण आपलं काम कंटिन्यू करूया. भरपूर काम आहे तिकडचं रान गेलं. सो गाई गेली मित्रांनो. आता करूया आपण आपलं काम कंटिन्यू. सो चला. A few minutes later. सो मित्रांनो आता आपण हे ऑलमोस्ट कम्प्लीटच केलंय, कारण की इकडं मला वाटत नाही की अलीकडच्या साईडला थोडी इकडं गरज आहे म्हणून. सो आता थोडं थांबवलंय. आता आपण करणार आहे तिकडचं हे करणार आहे. इकडचं आपण झालेलं आहे आता. अँड टाईम पण भरपूर झाला आहे, जवळपास 5:45 वाजलेले आहेत. सो आता आपण इकडचं करूया मित्रांनो सुरू. तर आता ह्याची पास काढलेली होती, तर आपण परत एकदा सकाळच्या सारखे पास बांधून घेऊया आणि सुरू करूया आपण तिकडचं. काम चाललेलं आहे आणि इथं बघा बगळे किती आलेले. काही ट्रॅक्टर सोबतच चाललेले आहेत, काही तिकडं समोर थांबलेले आहेत. इथं बघू शकता मित्रांनो इतके सारे बगळे आहेत भरपूर. आणि ट्रॅक्टर सोबत चलत राहतात. आणि तिकडे समोर पण आहेत जे की वेटिंग करतात ते.
दिवस पण खाली गेलेला आहे. मित्रांनो, आता अशी आपलं थोडंसं झालंय अजून बी त्या चक्कूपासनं इकडचं अँड अजून भरपूर आहे. कंटाळा आलाय लय खूप. आणि आता सनसेट चाललाय म्हणजे अजून टाइम आहे भरपूर. तर ते ढगामध्ये एकदम दिवस केल्यासारखं वाटतंय आणि कंटाळा आलाय आता एकदम. ट्रॅक्टर लावून मस्तपैकी बसूया जरा आणि मग परत थोडंसं करूया आणि मग घरी जाऊया. कंटाळा आलाय नुसतं. आणि नांगरटमध्ये चालवायचं म्हणजे जरा जास्त क्रिटिकल आहे. सो चला आता बघूया, करूया परत कंटिन्यू अँड आवरूया. सो मित्रांनो, आता आपण निघालो घरी. दिवस मावळलेला आहे ऑलमोस्ट. अँड आपलं काय पूर्ण तर झालेलं नाही आहे, पण आता डिझेल एकदम संपत आलेलं आहे. अंगा पण पडत आलाय. तर आता जायचं मित्रांनो आपल्याला घरी. चला आता घरी जाऊया. आता पण बघा आता घरी एकदा पप्पा गेलेले तर बाजारला मम्मीला सोडवायला. तो आपण डिझेल बी आणू नाही शकत आहे. त्यासाठी आता आपल्याला जायचं ट्रॅक्टर घेऊन घरी. चला आता निघूया आपण घरी. सो मित्रांनो, आपण आलो आता घरी पोहोचलेलो आहे मित्रांनो. आता आपण पप्पांनी काय घरी नाही येत. पप्पा सोडून पण रिटर्न आले. पप्पा पण थांबलेले आहेत तिकडे. असा विषय झालेला आहे. सो चला आता फटाफट व्हायचं आपल्याला फ्रेश अँड मग बघूया काय होतं ते. बट चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.